तर नवी मुंबईमध्ये युती झाली नाही तर शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे। खासदार नरेश म्हस्केंकडून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये नेमकी कशी समीकरणं जुळतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। नवी मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना नेमकी कुठल्या भूमिकेत असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहेच। मात्र त्याचबरोबर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजपची युती होते का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। आपल्यावर खासदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। कार्यकर्ते ही बघा, ही कार्यकर्त्याची निवडणूक असते। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला लढायला संधी मिळावी, परंतु पक्षाची भूमिका आणि पक्षाचे जे काही तत्त्व असतात त्याची अंमलबजावणी तर करावी लागते। सर, पण युती संदर्भातल्या चर्चा अजून तुमच्या सुरू झालेल्या नाहीत बीजेपी बरोबर? होतील अशा आम्हाला अपेक्षा आहे। नाही झाल्या तर स्वतंत्र लढूच ना। कार्यकर्त्यांचा रिस्पॉन्स आहेच ना। आता तुम्ही पाहताय बेलापूरसारख्या ठिकाणी हा रिस्पॉन्स आहे। अजून ऐरोलीचा विधानसभा व्हायचं आहे। प्रचंड असा रिस्पॉन्स सगळीकडे आहे। अनेक पक्षातील सर्व मंडळी, मग काँग्रेस असेल, उभाटा असेल, राष्ट्रवादी असेल, दोन्ही गट, सगळ्यांचा प्रेफरन्स एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेनेला आता मिळतो आहे। सगळे सिटिंग नगरसेवक, वर्षानुवर्षाचे सिटिंग नगरसेवक आज आमच्या सोबत आहेत। आज जवळजवळ 55च्या पुढे आमच्या सिटिंग नगरसेवकांची संख्या आहे। त्यामुळे शिवसेनेचं असलेलं काम नक्कीच या महानगरपालिकेवर युतीचा भगवा फडकवेल। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।